श्री परमात्मने नमः. अथ दशमोध्याय. अध्याय 10. 9व्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी अत्यंत गोपनीय अशा आत्मज्ञानाचे राज्यविद्येचे वर्णन केले आहे. हे ज्ञान निश्चितपणे कल्याणकारी आहे. या अध्यायात ते म्हणतात की, हे महाबाहो अर्जुना, अत्यंत श्रेष्ठ असे रहस्ययुक्त ज्ञान तू पुन्हा श्रवण कर. वास्तविक हे ज्ञान अर्जुनाला दुसऱ्यांदा सांगण्यासाठी भगवंतांना का आवश्यकता वाटली? कारण परमपदाच्या प्राप्तीपर्यंत साधकाला धोका असतो. जसा जसा तो स्वरूपात अधिकाधिक तद्रूप होऊ लागतो तसे प्रकृतीचे आवरण सूक्ष्म होत जाते. नवी दृश्य डोळ्यांपुढे तरळू लागतात. त्याविषयीची माहिती महापुरुषच साधकाला देतात. साधनेमध्ये येणारी विघ्ने साधन जाणत नाही, ती सद्गुरू जाणत असतात. जर त्यांनी मार्गदर्शन करणे बंद केले तर साधकाला स्वरूपाची प्राप्ती होत नाही. तो त्याच्या वाचून वंचित राहतो. जोपर्यंत स्वरूपप्राप्तीपासून साधक दूर असतो तोपर्यंत प्रकृतीचे थोडेसे तरी आवरण तेथे शिल्लक असते. त्यामुळे साधक ध्येयापासून विचलित होण्याची, अडखळण्याची व घसरण्याची शक्यता अधिक असते. अर्जुन तर शरण आलेला शिष्य आहे. त्याने म्हटले आहे, शिष्य तेह शाधी मत्वा प्रपत्रम. भगवन आपला शिष्य आहे. मी आपल्याला शरण आलेला आहे. माझे रक्षण करा. म्हणून त्यांच्या हितासाठी योगेश्वर गोपनीय अशा आत्मज्ञानाविषयी पुन्हा सांगत आहेत. श्री भगवान उवाच. भूय एव महाभावो शृणुते परमवच यत्तेह प्रणिपानाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाभावो अर्जुना, तुझ्याविषयी मला अत्यंत प्रेम वाटत असल्याने तुझ्या हिताच्या दृष्टीने अत्यंत कल्याणकारक असणारे असे माझे भाषण तू पुन्हा श्रवण कर. न मे वेदू सुरगणा प्रभवन महर्षय अहमर्दिहि दिवाना महर्षीनाच सर्वश. हे अर्जुना, देवता किंवा महर्षी माझी उत्पत्ती जाणत नाहीत. श्रीकृष्णांनीच त्यांचे कारण सांगताना माझे सांगितले आहे की, जन्मकर्मच मी दिव्य. माझा जन्म व माझे कर्म अलौकिक आहे, दिव्य आहे. साध्या चर्मचक्षूंनी ते पाहता येत नाही. त्यामुळे देवता व महर्षी श्रेणीपर्यंत पोचलेले लोक देखील माझ्या प्रकट होण्याचा जाणू शकत नाही, कारण मी सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षीचे अधिकारण आहे. यो माम जननादीच वेत्ती लोकमहेश्वरम असम्मूढस्स मर्तेषु सर्वे पापे प्रमुच्यते. जो मला जन्ममरणरहित, आदि अंतरहित व सर्व लोकांचा महान ईश्वर असे साक्षात्कारासह जाणतो तो पुरुष मर्त्य मानवांमध्ये ज्ञानी आहे. तात्पर्य, अज अनादि व सर्व लोकांचा महेश्वर असणाऱ्या मला उत्तम प्रकारे जाणणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे होय. आणि असे तो जाणतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की, ही उपलब्धी ही माझीच देणगी आहे. बुद्धिर्थ्यान मसमोह श्रमा सत्यदशम दमशश सुखदुःख भावो भय चाभयमेव च. अर्जुना, निश्चयात्मक बुद्धी, साक्षात्कारासह झालेले ज्ञान, लक्ष्यप्राप्तीमध्ये विवेकपूर्ण प्रवृत्ती, श्रमा, शाश्वत सत्य, इंद्रियनिग्रहित मनोनिग्रह, अंतःकरणाची प्रसन्नता, चिंतनाच्या मार्गातील कष्ट झेलण्याची क्षमता, परमात्म्याची जागृती, स्वरूपाचा प्राप्तिकालात सर्वस्वाचा विलय, इष्टाप्रती अनुशासनात्मक भय आणि प्रकृतीपासून निर्भयता, तसेच अहिंसा, समता, तुष्टिस्तपो, दान, यश भवन्ति भावा भूताना मत्त एव पतद्विधा. अहिंसा अर्थात आपल्या आत्म्याला अधोगतीपासून दूर ठेवणारे आचरण. समता म्हणजे ज्यात विषमता नाही अशी समबुद्धी. संतोष, तप अर्थात मनसाहित इंद्रियांना लक्षानुरूप कष्टविणे. दान अर्थात सर्वस्वाचे समर्पण. भगवंत पथावर मान अपमान सहन करण्याची शक्ती. असे प्राणाच्या ठिकाणी असणारे सर्व भाव माझ्यापासून निर्माण होतात. हे सर्व भाव दैवी चिंतन पद्धतीचे लक्षणे आहे आणि या गुणांचा अभाव म्हणजे आसुरी संपदा होय. महर्षय सप्त पर्वे चत्वारो मनवस्थता मद्भावा मानसा जाता एषा लोक इमा प्रजा. सप्तर्षी म्हणजे योगाच्या क्रमावर 7 भूमीच्या शुभेच्छा, सुविचारणा, तमोमानसा, सत्वापत्ती, असक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यगा. तसेच त्याला अनुरूप अंतःकरण, चतुष्ट मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याला अनुरूप माझ्यावर श्रद्धा असणारे मन. हे सर्व माझ्या संकल्पाचे, माझ्या प्राप्तीचे, संकल्पाचे तसेच माझ्या प्रेरणेमुळे उत्पन्न होतात. या विश्वात ही संपूर्ण दैवी संपत्ती यांचीच प्रजा आहे, कारण 7 भूमिकांची संचारात दैवी संपदाच असते. एता विभूती योग च मम यो वित्ति तत्वतः
विकस्मेन योगेन युज्यते नाम संचय. जो पुरुष योगशक्तीला आणि माझ्या उपयुक्त विभूतींना साक्षात्कारासह जाणतो तो स्थिर ध्यानयोगांमध्ये माझ्यामध्ये ऐक्यभावाने स्थित होतो. यात काहीच संशय नाही. वायुरहित ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत सरळ ठेवते ती कंपित होत नाही. योग्याच्या चिंतनाची हीच परिभाषा आहे. प्रस्तुत श्लोकात अविस्कपेन हा शब्द ह्याच आशयाकडे संकेत करतो. सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भावसमविंता. मीच या जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. माझ्यामुळेच हे सर्व जग कर्मांमध्ये प्रवृत्त होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले विवेकी जन निरंतर माझे भजन करतात. तात्पर्य: योग्याची मला अनुरूप अशी जी प्रवृत्ती होते ती मीच करवितो. तो माझाच प्रसाद असतो. तो कसा याविषयी मागे अनेक ठिकाणी सांगितले गेले आहे की माझे निरंतर भजन कशा प्रकारे ते करतात याबाबत श्रीकृष्ण म्हणतात, मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. चित्ताला दुसरीकडे कुठेही जाऊ न देता निरंतर माझ्याच ठिकाणी आपले चित्त ठेवणारे, माझ्या ठिकाणी प्राणांना अर्पण करणारे, ते परस्परांना माझ्या प्रक्रियांना सदैव बोध करतात, माझे गुणगान करीत संतुष्ट होतात, तसेच सतत ते माझ्यातच रममाण होतात. तेषा सततयुक्तांचा भजता प्रतिपूर्वकम् ददामि बुद्धियोगतयेन मामुपयांती ते. निरंतर माझ्या ध्यानात मग्न असलेल्या तसेच प्रेरणापूर्वक मला भजणाऱ्या माझ्या भक्तांना मी तो बुद्धियोग देतो, म्हणजेच योगामध्ये प्रवेश करू शकणारी बुद्धी देतो, की ज्या योगे ते मला येऊन मिळतात. अर्थात योग्याची जागृती ईश्वराची देणगी आहे. तो अव्यक्त पुरुष महापुरुष योगामध्ये प्रवेश देविणारी बुद्धी कशी देतो? तेषामेवानु कंपार्थ महम ज्ञानजतम नाशयात्मा मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांच्या आत्म्यांची एकरूप होऊन रती होऊन त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी दीपक प्रकाशित करून नष्ट करतो. खरे पाहता जोपर्यंत एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याच्या द्वारा तो परमात्मा आपल्या आत्म्यांमध्ये जागृत होऊन क्षणोक्षणी मार्गदर्शन करीत नाही, अटकाव करीत नाही, प्रकृतीच्या द्वंद्वातून बाहेर काढून स्वतः पुढे नेत नाही, तोपर्यंत यथार्थ साधनेस प्रारंभ होत नाही. तसे ते भगवान सर्व ठिकाणांपासून बोलतात, परंतु प्रारंभी ते स्वरूपस्थ महापुरुषांद्वारेच बोलतात. जर असा महापुरुष तुम्हाला प्राप्त झालेला नसेल तर ते तुमच्याशी स्पष्ट बोलणार नाही. इष्टदेव, सद्गुरू अथवा परमात्मा रती होणे ही एकच गोष्ट आहे. साधकाला आत्मा जागृत होताच त्यांच्याकडून साधकाला 4 प्रकारांची निर्देशप्राप्ती होतात. प्रथम स्थूल सुराविषयी अनुभव येतो. आपल्या चिंतनाला बसल्यावर आपले मन केव्हा एकाग्र होणार आहे, किती प्रमाणात होणार आहे, तेथून ते केव्हा विचलित होऊ पाहते आहे व केव्हा विचलित झाले ह्याविषयी प्रत्येक क्षणी इष्टदेव अंगाला स्पंदनाने सूचित करतात. अवयवांचे फडफडणे स्थूल सूरविषयक अनुभव होय. असा अनुभव एकाच वेळी 2-4 ठिकाणी एकदम येतो आणि आपले विचार विकृत झाल्यानंतर प्रत्येक क्षणाला अनुभव येतो. जेव्हा तुम्ही अनन्य भावाने इष्टदेवतांच्या स्वरूपाचे ध्यान करता तेव्हाच हा संकेत मिळतो. सर्वसाधारण लोकांमध्ये संस्काराच्या आक्रमणामुळे अंगस्पंदन होत राहते. त्यांच्या इष्टवादाशी काहीच संबंध नसतो. दुसरा अनुभव स्वप्नसुराविषयक असतो. सर्वसामान्य मनुष्य आपल्या वासनांशी संबंधित असे स्वप्ने पाहतो, परंतु जेव्हा तुझ्या दृढपणे इष्टदेवाच्या स्वरूपाने ध्यान कराल तेव्हा ते स्वप्नेही निर्देशात बनलेली जातील. योगी स्वप्न पाहत नाही, तो भविष्यात घडणारे पाहत असतो. वर सांगितलेले दोन्ही अनुभव प्रारंभिक आहे. कोणात तत्वस्थित महापुरुषांच्या सान्निध्याने त्यांच्याविषयी मनात श्रद्धा ठेवण्याचे, त्यांची थोडी सेवा केल्याने असे भाव जागृत होतात. परंतु या दोन्हीपेक्षा सूक्ष्म असे दोन्ही अनुभव क्रियात्मक आहेत. ते आचरण करण्यानेच अनुभवास येतात. तिसरा अनुभव सुपुस्थिसुराविषयक असतो. तो या जगात झोपलेला आहे. मोहरूप रात्री अचेत पडले आहे. रात्रंदिवस ते जे करतात ते स्वप्नच असते. येथे सुपुस्थिचा शुद्ध असा अर्थ आहे की परमात्म्याच्या चिंतनात मन एकाग्र होऊन सर्व विचार स्थिर होणे, शरीर जागृत राहिले तरी मन संपृक्त होणे, अशा अवस्थेमध्ये जो इष्टदेव संकेत देतो. योगाच्या अवस्थेमध्ये एखादे दृश्य दिसते जे योग्य दिशा दाखवते, भूतभविष्याविषयी अवगत करवते. पूज्य महाराज श्री म्हणत की डॉक्टर ज्याप्रमाणे बेशुद्ध करण्याचे औषध देऊन रोग्यावर
उपचार करतो व पुन्हा त्याला शुद्धीवर आणतो, त्याप्रमाणे भगवान या अवस्थेमध्ये योग मार्गदर्शन दाखवतात. चौथा व शेवटचा अनुभव समसुराविषयी आहे. ज्याच्या ठायी ध्यान लावले होते त्या परमात्म्याची समत्व प्राप्त झाल्यानंतर उठता बसता चालता फिरता सर्व बाजूंनी या योग्याच्या अनुभूती येऊ लागते. तो योगी त्रिकालज्ञ होतो. तिन्ही काळांच्या पलीकडे गेलेले अव्यक्त स्थितीत असणारे महापुरुष आत्म्यांमध्ये जागृत होऊन ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानजनित अंधकार नष्ट करून तो अनुभव घेत असतात. यावर अर्जुनाने प्रश्न केला. अर्जुन उवाच, परब्रह्मा परधाम पवित्र परमभवान पुरुष शाश्वत दिव्यमादिदे वद्मज विभूम आहुत्वा मृषय सर्वे देवर्षिनार रदस्तथा असितो देवलो व्यास स्वयचैव ब्रवीषि. भगवान, तुम्ही परब्रह्मा परमधाम व परमपवित्र आहात. कारण सर्व ऋषिगत आपल्याला सनातन दिव्य पुरुष देवांच्याही अधिदेव अजन्मा आणि अर्वव्यापी म्हणतात. दिव्य पुरुष व अजन्मा हे शब्द परमपुरुष व परमधाम या शब्दांनीच पर्यायी शब्द आहेत. देवर्षी नारद, असित देवल, व्यास तसेच स्वय आपणही मला हेच सांगत आहात. प्रथम अर्जुनाने भूतकाळातील ऋषीगणांचा उल्लेख केला. त्यानंतर तो जे वर्तमान काळात आहे ते नारद, देवल, असित आणि व्यास यांची नावे घेतली. ते अर्जुनातील समकालीन होते. या सत्पुरुषांचा सहवास अर्जुनांना लाभत असे. सर्व मर्ते द्रुत मने यत्मा वदसी केशव नहि ते भगवंती वेदुर्दिवा न दानवा. हे केशवा, आपण मला जे सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. देव किंवा दानव यांपेक्षा कोणीही काही स्वरूप जाणत नाही. स्वयमेत्मा नामात्म वेत्थनम त्वपुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. हे भूतमात्रांना निर्माण करणाऱ्या भूतांच्या ईश्वरा, हे देवाधिदेवा, ते जगनायका, हे पुरुषोत्तमा, स्वतः आपणच आपल्याला यथार्थपणे जाणता किंवा त्यांच्या आत्म्यांमध्ये आपण जागृत होऊन त्यांना ते ज्ञान देता, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो. अर्थात तेही आपल्याद्वारेच आपल्याला जाणणे झाले. वक्तृत्महर्ष शेषेण दिव्याहात्मविभूतय यभिर्विभूती भिर्लोकमिस्मास्त व्याप्ततिष्ठसि. तेव्हा ज्या विभूतीद्वारा या सर्व लोकांना आपण व्यापून आहात त्या आपल्या दिव्य विभूतींचे स्वरूप पूर्णत्वाने मला सांगण्यास आपणच सक्षम आहात, योग्य आहात. कथविज्ञामः योगित्वा सदा परिचित्तयम केषु केषु या भावेषु चित्त्योंषि भगवन्मया. हे योगिन, श्रीकृष्ण एक योगी होते. मी अशा रीतीने निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे बरे आहे. आणि हे भगवान, कोणकोणत्या भावांद्वारे मी आपले चिंतन करू? विस्तरेणात्मनो योगविभूतीच जनार्दन भूय कथन तृप्तिः शृण्वन्तो नान्ति मेमृतम्. हे जनार्दना, आपले योग्य सामर्थ्य आणि विभूती पुन्हा विस्ताराने मला कथन करा. यापूर्वी तुम्ही संक्षेपाने सांगितले आहेच, आता पुन्हा सांगा, कारण अमृतत्वाचे दर्शन घडविणाऱ्या या वाचकांना एकदा ऐकून माझी तृप्ती झाली नाही. रामचरित जे सुनत अघाही रसविशेष जाना तिन्ह नाही. जोपर्यंत परमपदाच्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही तोपर्यंत ते अमृतत्व जाणण्याची तीव्र इच्छा कायम राहते. प्रवेश मिळण्यापूर्वी मार्गदर्शनामध्ये जर कोणाला असे वाटले की मी बरेच काही जाणले आहे तर त्याने काही जाणलेले नसते व साहजिकच त्याच्या परमप्राप्तीचा मार्गही बंद होण्याची शक्यता होते. म्हणून साधकाने पूर्तीपर्यंत इष्टदेवताच्या मार्गदर्शनाची कास सोडता कामा नये, ती पकडून ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. आता अर्जुनाची विनंती लक्षात घेऊन श्रीकृष्ण पुढे म्हणतात. श्री भगवान उवाच, हन्त ते कथयिष्यामि दिव्याहात्मविभूतये प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नात्यतो विस्तरश्यमे. कुरुश्रेष्ठ अर्जुना, आता मी माझ्या दिव्य विभूतींपैकी ज्या प्रमुख विभूती आहे त्या तुला सांगतो, कारण तुझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित मर्मादिच्छ मध्यच भूतानामस्त एव च. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या हृदयामध्ये स्थित असणारा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांना आदी, मध्य आणि अंत मीच आहे. म्हणजेच जन्म, मृत्यू आणि जीवन देखील मीच आहे. आदित्यानामः विष्णुज्योतिषा रविरंशुमान मरीचिर्मरुतामसि नक्षत्रानामः शशी. हे आदितीच्या 12 पुत्रांमधील विष्णू आहे.
आणि ज्योतींमधील प्रकाशमान सूर्य आहे. मद्गुणांपैकी मरीची नावाचा वायू आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. वेदांना सामवेदोस्मी, देवानमस्मी वासव, इंद्रियांना मनच्छास्मी, भूतानामस्मी चेतना. वेदांमध्ये मी सामवेद म्हणजे समत्व देणारे गायन आहे. देवामध्ये त्यांना अधिपती इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मी मन आहे, कारण मनोनिग्रहाने मला जाणले आहे. तसेच प्राण्यांमध्ये मी त्यांची चेतना आहे. रुद्रांना शंकरशास्मी वित्तेशो, यक्षरशाम वासूंना पावकशास्मी मेरू शिखरीनामहम. 11 रुद्रांमध्ये मी शंकर आहे. शंख प्लस अर, स प्लस शंकर म्हणजे शंकाचे निराकरण. शंकाची उपरम अवस्था मी आहे. यक्ष तसेच राक्षसांमध्ये मी धनाचा स्वामी कुबेर आहे. 8 वसूंमध्ये मी अग्नी आहे. पर्वतांमध्ये सुमेरू म्हणजे सर्व शुभ गोष्टीचा समूह मीच आहे. हे सर्वश्रेष्ठ शिखर असते. अर्थात येथे शिखर म्हणजे पर्वतांचे शिखर नव्हे. वास्तविक हे सर्व योगसाधनेचे प्रतीक आहे. हे सर्व यौगिक शब्द आहे. पुरोधसाच मुख्य मा विद्धी पार्थ बृहस्पतिम, सेनानी नामः स्मंद सरसास्मसी सागर. नगराचे रक्षण करणाऱ्या पुरोहितांमध्ये मुख्य असणारा बृहस्पती मीच आहे असे जाण. दैवी संपदेचा संचार ज्यांच्यामुळे होतो ते पार्था. सेनापतींमध्ये मी कार्तिकेय आहे. या कर्मामुळे चराचरासहा या प्रलय आणि इष्टदेवताची प्राप्ती होते. या कर्माचा त्याग म्हणजे कार्तिक होय. जलाशयामध्ये मी समुद्र आहे. महर्षीर्ना भृगुरः निरागमयी कक्षरम, यज्ञाना जपयज्ञोस्मी स्थानराना हिमालये. महर्षीमध्ये मी भृगू आहे. वाणीमध्ये एक अक्षर ओंकार मीच आहे, जो त्या ब्रह्माचा निर्देशक आहे. सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. यज्ञ म्हणजे परमपदवात प्रवेश देणाऱ्या आराधनेचा विशेष विधी होय. सारांश: जपयज्ञ म्हणजे स्वरूपाचे स्मरण आणि नामाचा जप करणे. 2 वाणींच्या पलीकडे गेल्यावर नाम जेव्हा यज्ञाच्या श्रेणीत येते तेव्हा ते वाणीच्या जपले जात नाही अथवा चिंतनेही नाही, तर श्वासामध्ये ते जागृत होते. त्यावेळी मनाला श्वासामध्ये एकाग्र करून अविरत ध्यान लावायचे असते. यज्ञ श्रेणीतील नामाचा चढउतार श्वासावर अवलंबून असतो. ते क्रियात्मक आहे. स्थित राहणाऱ्या स्थावर पदार्थांमध्ये मी हिमालय आहे. एकमात्र परमात्माच शीतल, सम आणि अचल असा आहे. जेव्हा प्रलय झाला तेव्हा मोनू ह्याच शरीराला बांधला गेला. अचल, सम आणि शांत अशा ब्रह्माला कधी प्रलय होत नाही. या ब्रह्माची निश्चलता मीच आहे. अश्वस्थ: सर्व वृक्षांना, देहर्षींना नच नारद, गंधर्वांना चित्ररथ, सिद्धांना कपिलो मुनी. सर्व वृक्षांमध्ये मी अवस्था आहे. अश्व आख्यापर्यंत सुद्धा ज्यांच्या अस्तित्वाची हमी देता येत नाही अशा ऊर्ध्वमूलद शाखद अश्वत्थम व परमात्मा यांचे मूळ आहे. खाली प्रकृती ज्यांच्या शाखा आहे असा संसार एक वृक्षच आहे, ज्याला पिंपळाच्या झाडाची उपमा दिली आहे. येथे पिंपळ म्हणजे सर्वसामान्य पिंपळाचे झाड नव्हे की ज्याची पूजा करावी. देवर्षीमध्ये ते नारद आहे. नारद्य रध्र स नारद. अर्थात दैवी संपत्ती इतकी सूक्ष्म होते की श्वासामध्ये उडणारा ध्वनी अनुभवता येतो. अशी जागृती मी आहे. गंधर्वांमध्ये मी चरित्रत आहे, म्हणजेच गायन चिंतन करणाऱ्या प्रकृतीमध्ये जेव्हा स्वरूप चरित्र होत नाही तेव्हा ती विशेष अथवा म्हणजे मी आहे. सिद्ध लोकांत मी कपिल मुनी आहे. कायांतःकरण हीच कपिला आहे. अंतःकरणामध्ये ध्यान केंद्रित होणे अशी ईश्वरीय संसाराची अवस्था मीच आहे. उच्चे श्रवसमश्वांना विद्धी मामृतमातोत्वभवम, ऐरावत गजेंद्रांना नरानाच नारदीपम. घोड्यांमध्ये अमृतापासून उत्पन्न झालेल्या उच्चैःश्रवा नावाचा घोडा मीच होय. जगातील प्रत्येक वस्तू नश्वर आहे, फक्त आत्माच अजर अमर अमृत स्वरूप आहे. या अमृत स्वरूपापासून जो गतिशील झाला आहे तो घोडा मी आहे. घोडा हा गतीचे प्रतीक आहे. आत्मतत्वाला ग्रहण करण्यासाठी मी जेव्हा उद्ध्वर गती घेते तो घोडा, ती गती म्हणजे मी आहे. हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती मीच आहे. मनुष्यामध्ये मी राजा आहे. वास्तविक महापुरुष राजा असतो, त्यांच्याजवळ कशाचाही अभाव नसतो. आयुधानामः वज्र, धेनुनास्मने कामधूक, प्रजनशास्मी क्रंदप,
सपार्नामस्मि वासुकी. शास्त्रांमध्ये इंद्राचे वज्र मी आहे, गायीमध्ये कामधेनू मी आहे. कामधेनू म्हणजे अशी गाय नव्हे की जे दुधाऐवजी तुम्ही म्हणाल ती मनपसंत वस्तू तुम्हाला देईल. ऋषीमध्ये वसिष्ठ मुनींजवळ कामधेनू होती. वास्तविक इंद्रियांना गो असे म्हटले जाते. गोसंशय अर्थात इंद्रियनिग्रह इष्टदेवाला वश करण्यामध्येही दिसून येते. त्यांची इंद्रिये स्थिर होतात, त्यांच्यापासून त्यांची इंद्रिये कामधेनू बनतात. मग जो इच्छा करी उ मनमाही हरी प्रसाद कछु दुर्लभ नाही, ज्याला काही दुर्लभ राहत नाही. प्रजोत्पत्ती करणाऱ्यांमध्ये नवीन स्थिती प्रकट करणारा काम मीच आहे. प्रजोत्पत्ती म्हणजे मुलांना जन्म देणे, जे चराचरांमध्ये रात्रंदिवस सूर असते. उंदीर मुंग्या रात्रंदिवस तेच करतात, परंतु येथे प्रजोत्पत्तीचा अर्थ आहे की एका स्थितीपासून दुसरी स्थिती निर्माण करणे, वृत्तींमध्ये परिवर्तन होणे. ते परिवर्तित स्वरूप मी आहे. सर्पामध्ये मी वासुकी आहे. अनंत श्वासमी नगांचा वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यम संयमातहं. नागांमध्ये मी अनंत म्हणजे शेषनाग आहे. वास्तविक शेषनाग हा काही कुणी सर्प नव्हे. गीतेचा समकालीन ग्रंथ श्रीमद भगवद्गीता यामध्ये त्यांच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे. पृथ्वीपासून 30,000 योजने दूर अंतरावर परमात्म्याची वैष्णव शक्ती आहे. तिच्या मस्तकावर मी पृथ्वी भाररहित मोहरीच्या दाण्यांप्रमाणे टिकून आहे. युगामध्ये योजन याचा अर्थ कितीही अंतर असो, हे अंतर पुष्कळ आहे हा त्याचा मतितार्थ आहे. वास्तविक हे आकर्ष शक्तीचे चित्रण आहे. वैज्ञानिकांनी यास इथर असे म्हटले आहे. ग्रह उपग्रह सर्व या शक्तीच्या आधारावर टिकून आहे. त्या शून्यावकाशात ग्रहांना काही वजन नसते. सर्पाच्या वटोळ्याप्रमाणे त्या शक्तीचे सर्व ग्रहांना लपेटले आहे. हेच ते अनंत होय, ज्यांच्यावर पृथ्वी धारण केली गेली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, अशी ईश्वरीय शक्ती मी आहे. जलचरांमध्ये मी त्यांच्या स्वामी वरुण आहे. तसेच पितरांमध्ये मी अयर्मा आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ह्या 5 यमांचे पालन करीत असताना विघ्नरूपात येणाऱ्या विकारांना कापणे म्हणजे अयर्मा होय. विकारांच्या शासनामुळे पितृ म्हणजे भूतसंस्कार तृप्त होताना निवृत्ती प्रदान करतात. शासनकारांमध्ये मी यमराज आहे, अर्थात वरील यमाचे नियमन करणारा आहे. प्रल्हादस्मास्मि दैत्यांना काल कलयताहमहं मृगांना च मुग्धेद्रोह वैनतेयच्छ पच्छिनाम. मी दैत्यांमधील प्रल्हाद आहे. प्रेम म्हणजेच प्रल्हाद होय. आसुरी गुणांच्या सहवासात राहूनही ईश्वरविषयीची ओढ विकलता वाटते, त्यामुळे ईश्वराची दिग्दर्शन होते व तेव्हा तो अत्यानंद होतो. तो मी आहे. गणना करण्यामध्ये मी काल आहे. समय आहे. गणना म्हणजे 1, 2, 3, 4 अशी गणती नव्हे की क्षण, घटना, दिवस, पक्ष, मास इत्यादी नव्हे, तर ईश्वराच्या चिंतनात किती काळ गेला तो मी आहे. जागत में सुमिरन करे सोवत में लवलाय. अखंड चिंतनाला समय मी आहे. पशूंमध्ये मृगराज मी आहे. योगी देखील अर्थात योगरूपी जंगलात गमन करणारा असतो. तसेच पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. ज्ञान गरुड म्हणजेच गरुड होय. जेव्हा ईश्वरीय अनुभूती येऊ लागते तेव्हा हेच मन आपल्या आराध्य दैवाचे वाहन बनते आणि जेव्हा संशयाने युक्त असते तेव्हा सर्प होऊन डसते, योनीमध्ये फेकते. गरुड विष्णूंचे वाहन आहे. मी सत्ता विश्वांमध्ये अनुरूपाने संचरित आहे. त्या सत्तेच्या ज्ञानयुक्त मन आपल्याला धारण करते व त्याचे वाहन बनते. श्रीकृष्ण म्हणतात, इष्टदेवताला धारण करणारे मन मी आहे. पवतामस्मि राम शास्त्रभृतामहं झषाना मकरशास्मि स्तोत्रसामस्मि जान्हवी. पवित्र कारणांमध्ये वायू मी आहे. शस्त्र धारण करण्यामध्ये मी राम आहे. रमन्ति योगिन यस्मिन् स राम. योगी कशात रममाण होतात तर अनुभवतात ईश्वर इष्टरूपात जो निर्देश देतो. योगी त्यात रममाण होतात. ज्या जागृतीचे नाव राम आहे आणि ती जागृती मी आहे. यशामध्ये मगर मी आहे. या नद्यांमध्ये मी गंगा आहे. सर्गानामादिस्तच्छ मध्य
चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विज्ञाना वाद प्रवदतामहम. हे अर्जुना, सृष्टीच्या आदी, अंत आणि मध्य मी आहे. विद्यामध्ये अध्यात्म विद्या, तो आत्म्यांचे अधिपत्य, देवदेवतेचे मी विद्या मी आहे. या जगात अधिकांश प्राणी मायेच्या अधिपत्याखाली असतात. रागद्वेष काल कर्मस्वभाव आणि गुणांनी ते प्रेरित असतात. त्यांच्या अधिपत्यातून त्यांना मुक्त स्वभाव आणि गुणांनी मुक्त करून आत्म्याला अधिपत्याखाली घेऊन जाणारी विद्या मी आहे. तिलाच अध्यात्मविद्या असे म्हणतात. परस्परांत होणाऱ्या विवादांमध्ये ब्रह्मचर्येमध्ये जो निर्णायक वाद झाला आहे तो मी आहे. इतर चर्चा तर नेहमी अनिर्णितच असतात. अक्षराना मकारोस्मी द्वंद्वसामासिकश्च अहमेवाश्रय कालो धाताः वीक्षतो मुख. मी अक्षरांमधील आकार ओंकार आहे. तसेच समासांमधील द्वंद्व नावाचा समास मी आहे. साधनेच्या उन्नत अवस्थेमध्ये मन शांत होत केवळ साधक व इष्ट समोर राहतात. मनात कोणताही संकल्प शिल्लक राहत नाही. त्यावेळी स्वामी व सेवकामध्ये जो संघर्ष असतो, ती द्वंद्वाची अवस्था प्राप्त होते. ते भगवंताची देणगी असते. अक्षय काल मी आहे. काळ सदैव परिवर्तनशील असतो, परंतु तो काळ जो अक्षय, अजर, अमर आणि परमात्म्यांमध्ये प्रवेश देवतो ते अवस्था मी आहे. विराट स्वरूप म्हणजेच सर्वत्र व्याप्त करणारा, सर्वांना धारण व पोषण करणारा मीच आहे. मृत्यू सर्वहरण स्वाच्छाहमुद्भवच्छ भविष्यताम कीर्ती श्रीवाच्छ नरीना स्मृतिमर्धो धृती श्रमा. सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्यांचे कारण मी आहे. स्त्रियांमध्ये यशशक्ती, वाक्पृष्ठा, स्मृती, मेधा म्हणजे बुद्धी, धैर्य आणि श्रमा मी आहे. योगेश्वर श्रीकृष्णांच्या मते द्वमिमौ पुरुषो लोके शरच्छाश्रर एव च. पुरुष दोन प्रकारचे असतात, श्रर आणि अक्षय. संपूर्ण भूतप्राण्यांची उत्पत्ती व विनाश पावणारे हे शरीर म्हणजे शर पुरुष होय. त्याला नर मादी पुरुष स्त्री काहीही म्हणा. श्रीकृष्णांच्या शब्दात जो शरीरधारी पुरुषच होय. दुसरा आहे अक्षर पुरुष. साधनेच्या मानसहित इंद्रियांचा निरोध करणे ज्यात साध्य होते तो अक्षर पुरुष होय. ह्याच कारणास्तव योगमार्गांमध्ये स्त्री व पुरुष सर्व समान स्तरावरील महापुरुष झालेले आहे. परंतु येथे स्मृती, शक्ती, बुद्धी वगैरे स्त्रियांचेच गुण सांगितले गेले आहे. या सद्गुणांची आवश्यकता पुरुषाला नसते का? असा कोणता पुरुष असेल जो श्रीमंत, कीर्तिवंत, वाक्पटू, स्मरणशक्ती संपन्न, मेधावी, धैर्यवान आणि श्रमशील बनू इच्छित नाही? बौद्धिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या मुलांमध्ये या गुणांचा विकास व्हावा म्हणून आई वडील शिकविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करतात. येथे म्हटले आहे की ही लक्षणे फक्त स्त्रियांमध्ये दिसतात. अर्जुन पुरुष असूनही त्याच्या ठायी हे गुण होते. युद्धाच्या प्रारंभी तो माघार घेत म्हणाला, हे गोविंदा, शास्त्रधारी कौरवांनी मला मारून टाकले तरी चालेल, परंतु मी युद्ध करणार नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, अर्जुना, जर तू हे धर्मयुद्ध केले नाही तर तुला स्वधर्म, कीर्ती व यश प्राप्त होणार नाही आणि तू पापाचा धनी होशील. वैरी लोक दीर्घकाळापर्यंत तुझ्या अपकीर्तीचे गायन करतील. सन्माननीय पुरुषांना अपकीर्ती होणे हे मृत्यूपेक्षाही भयंकर वाटले. तात्पर्य: येथे पुरुषांसाठी ही कीर्ती हा गुण आवश्यक असल्याने सांगितले आहे. गीतेचे समापन झाल्यानंतर संजयाने निर्णय दिला आहे की जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे व धनुर्धर पार्थ आहे तेथे श्री विजय विभूती अचल नीती आहे असे माझे मत आहे. श्री विभूती कीर्ती ते तर स्त्रियांचे गुण आहे, मग अर्जुनांमध्ये कसे काय आढळतात? अध्याय 15 मध्ये भगवंत म्हणतात, सर्वस्व चाह ऋषी सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ध्यानमपोहन च. अर्जुना, मी सर्वांच्या हृदयात निवास करतो. बुद्धी, स्मृती, यथार्थ ज्ञान आणि विकारांपासून दूर राहण्याची क्षमता माझी देणगी आहे. वास्तविक मनुष्याची चित्तवृत्ती मीच नारी होय. शरीर तर केवळ एक वस्त्र आहे. स्त्री, पुरुष, नपुंसक व शरीराच्या वेगवेगळ्या आकृत्या आहे. स्वरूपाला नव्हे, शरीराच्या आतील चित्तवृत्ती नेहमी आपोआप प्रकृतीकडे प्रवाहमान असते, परंतु ईश्वरीय भाव, स्मृती, मेधा, धैर्य, श्रमा इत्यादी गुण मात्र त्यामध्ये भगवंतामार्फत प्रसारित होतात. या गुणामध्ये मनुष्य हा लौकिक समृद्धी प्राप्त करतो व परमेश्वराचा प्रयास प्रशस्त करतो. स्त्री व पुरुष दोघांसाठीही हे गुण धारण करणे
उपयोगाचे असते व ते माझ्याकडून धारण होतात. ब्रह्मसास्म तथासास्मा गायत्री छंदसामहम मासाना मर्गशीर्षो हमृतींना कुसुमाकर. गायन करण्यास योग्य अशा स्मृतीमध्ये बृहत्साम म्हणजे बृहत मनी जोडणारे समत्व देणारी गायन मी आहे, म्हणजे ती जागृती मी आहे. छंदामध्ये गायत्री छंद मी आहे. गायत्री म्हणजे कोणताही मंत्र नव्हे की जो वाचून किंवा म्हणून मुक्ती होते. तो एक समर्पणात्मक छंद आहे. 3 वेळा विचलित झाल्यानंतर विश्वामित्र ऋषींना स्वतःला इष्टपाठाई समर्पित करीत म्हटले, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. म्हणजेच भुव आणि स्वतः या तीनही लोकांमध्ये तत्वस्वरूपाचे व्याप्त असलेल्या देवा, आपणच वरेण्य आहात. आम्हाला अशी बुद्धी द्या, अशी प्रेरणा द्या की आम्ही आमचे ध्येय प्राप्त करू शकू. ही फक्त एक प्रार्थना आहे. साधक स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर काय बरोबर व काय चूक याविषयीचा निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा या पूर्णपणे समर्पित होऊन त्याने केलेली ही प्रार्थना म्हणजे मी आहे. त्यामुळे निश्चय कल्याण होते. कारण जो माझ्या आश्रयाला आलेला असतो. मासांमध्ये मार्गशीर्ष मी आहे. जेव्हा पाप नष्ट होऊ लागते तेव्हा साधनेच्या मार्गावरचा शिष्य स्तर चालू होतो, ज्यामध्ये मी उत्तर प्रकारे निवास करतो आणि सदैव बहर असतो. असा वसंत ऋतू हृदयाची अशी व्यवस्था पण मी आहे. घृणझलयतामस्मि तेजस्तेता जस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वतामहं. तेजस्वी पुरुषांचे तेज मी आहे. घृतांमध्ये कपटचार करणाऱ्यांचे कपट मी आहे. मग ते चांगलेच आहे. जुगार खेळावा, त्यात डावपेच कपट करावे, कारण तोच भगवान आहे नाही असा त्याचा अर्थ नाही. प्रकृती हीच एक जुगार आहे. मी तिच्या जाळ्यांमध्ये फसविणार आहे. प्रकृतीच्या द्वंद्वातून बाहेर निघण्यासाठी दिखाऊपणा सोडून छपून गुप्तपणे भजन करणे हेच कपट आहे. अर्थात याला वास्तविक अर्थाने कपट म्हणता येणार नाही, परंतु संरक्षणासाठी ते आवश्यक असते. अंतःकरणात सर्व जाणत असून सुद्धा जडभरताप्रमाणे उन्मत्त राहावे. आंधळ्या, बहिऱ्या व मुक्यांप्रमाणे बाहेरून अज्ञानी, अडाणी आपल्यासारखे असल्यासारखे दाखवावे. ऐकू येत असूनही ऐकू न दिसत असूनही पाहू नये. लपून छपून भजन करावयाचे असते. तेव्हा साधक प्रकृत पुरुषांच्या जुगारातून सही सलामत बाहेर पडतो. विजयी पुरुषांचा विजय मी आहे. व्यावसायिकांचा निश्चय, ज्याविषयी दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकात सांगितले आहे की योगामध्ये निश्चय करणारी बुद्धी एकच असते, क्रिया एकच असते, तर दिशाही एकच असते. म्हणजे कार्याचा निश्चय करणारी क्रियात्मक बुद्धी मीच आहे. सात्विक पुरुषांचे तेज आणि ओज मीच आहे. ऋषींना वासुदेवोस्मी, पांडवांना धनंजय, मुनीनामप्यस्य व्यास, कवीनामुशना कवी. वृष्णीवंशामध्ये वासुदेव म्हणजे सर्वत्र वास करणारा देव, तो मी आहे. पांडवांमधील धनंजय मी आहे. पांडू हे पुण्याचे प्रतीक आहे आणि आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे. पुण्याने प्रेरित होऊन आत्मिक संपत्ती मिळवणारा धनंजय मी आहे. मुनींमध्ये मी व्यास आहे. परमात्मास व्यक्त असण्याची क्षमता ज्यांच्यात आहे तो मुनी मी आहे. कवींमध्ये उष्णा म्हणजेच परमात्म्यांमध्ये प्रवेश देणारी कवी मी आहे. दंडो दमयतमस्मि नीतिरस्मि जिगीषताम मौन चैवास्मि गृह्यान्ना ज्ञानवतामहं. दमन करणाऱ्यांमध्ये दमन करणाऱ्याची शक्ती मी आहे. वास्तविक दमन इंद्रियांचे करावयाचे असते व मनावर विजय मिळवायचा असतो. जिंकण्याची इच्छा करण्याची नीती मी आहे. अर्थात शांत एकांतवासात चिंतन इत्यादी नीतीचे पालन होणे ही माझी देणगी आहे. गुप्त ठेवावयाच्या भावांचे रक्षण करणारे मौन मी आहे आणि ज्ञानी लोकांमध्ये परमात्माचा साक्षात्कार घडवून आणण्याचे पूर्ण ध्यान मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीज तदहमर्जुन न तदस्ति विना यत्यात्मना भूतचराचरम्. हे अर्जुना, सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे. कारण चर आणि अचर असे एकही भूत नाही की जो माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकेल. मी सर्वत्र व्यापून आहे. सर्व माझ्याच अवकाशातले आहे. नंतोस्थि मम दिव्याना विभूतींना परन्तप एष द्वंद्वेश प्रोक्तो विभूते वित्तिरो मया. हे शत्रुतापसना अर्जुन, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही. माझ्या विभूतीचा विस्तार मी केवळ संक्षेपाने सांगितला आहे. वास्तविक
त्या अनंत आहे. या अध्यायात थोडक्यात विभूतीचे स्पष्टीकरण केले आहे. पुढील अध्यायात अर्जुन या सर्व विभूतींचा प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त करतो, कारण प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावरच विभूती नीटपणे समजतात. विचारधारा समजण्यासाठी येथे विभूतींचा थोडा अर्थ दिला आहे. यज्ञद्विभूतिमत्सत्व श्रीमदूर्जितमेव वा तत्त्वदेवागच्छत्व मम तेजोशशं भवम्. जी जी वस्तू वैभवाने, कांतीने व शक्तीने युक्त आहे, ती ती माझ्या तेजाच्या यशांपासून उत्पन्न झाली आहे असे तू जाण. अथवा बहुनैतेन की ज्ञातेन तवार्जुन विष्टभाहमिंद कृत्यमेकांशेन स्थितो जगत. अथवा हे अर्जुना, तुला इतके सर्व जाणून घेण्याचे काय प्रयोजन आहे की माझ्या एका आशय मात्राने संपूर्ण जग व्यापून धारण करून स्थित आहे. वरील विभूतींच्या वर्णनांचा अर्थ असा आहे की तुम्ही किंवा अर्जुनाने या सर्व वस्तूंचे पूजन करावे, परंतु श्रीकृष्णांचा आशय फक्त एवढाच आहे की पूर्ण श्रद्धा एकवटून त्या अविनाशी परमात्म्यांच्या ठिकाणी लावावी. तेवढ्यानेही तुमचे कर्तव्य पूर्ण होते. निष्कर्ष, या अध्यायात श्रीकृष्णाने म्हणाले की अर्जुना, तू मला अतिशय प्रिय असल्याने मी तुला पुन्हा उपदेश करेन. पूर्तीपर्यंत सद्गुरूंच्या उपदेशाची आवश्यकता असते. श्रीकृष्णांनी म्हटले, माझी उत्पत्ती न देवता जाणवतात, ना महाशीर्गत जाणवतात. मी त्यांचेही मूळ कारण आहे. अव्यक्त स्थितीच्या पुढची सार्वभौम अवस्था तोच जाणतो, ज्याने ते स्थिती प्राप्त होईल. असे अजन्म, अनादि आणि सर्व लोकांच्या महान ईश्वर असलेल्या मला साक्षात्कारासह जाणतो तो ज्ञानी आहे. बुद्धी, ज्ञान, असन्मूढता, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, संतोष, तप, ज्ञान आणि कीर्ती असे भाव अर्थात दैवी संपत्तीचे लक्षणे ही माझीच देणगी आहे. 7 महर्षी जन अर्थात योगाच्या 7 भूमिका यांच्याही आधी तदनुरूप होणारे अंतःकरण चतुष्ट आणि त्याला अनुकूल असणारे मन हे सर्व माझ्या ठायी श्रद्धाशील आहे, माझ्या ठिकाणी दृढ आहे व ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहे. अर्थात साधनामय प्रवृत्तीत ती माझीच प्रजा आहे व ती आपल्यापासून नव्हे तर गुरूंपासून उत्पन्न होते. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या विभूतींनी जो चांगल्या प्रकारे जाणतो तो निसंदेह माझ्याशी एकरूप होण्यास योग्य असतो. अर्जुना, जे पुरुष मीच सर्वांच्या उत्पत्तीचे कारण आहे असे श्रद्धेने जाणून घेतात, ते अनन्य भावाने माझे चिंतन करतात, निरंतर माझ्यास मन, बुद्धी आणि प्राण अर्पण करतात, परस्परांमध्ये माझ्या गुणाचे चिंतन करतात व माझ्यामध्ये रममान होतात. त्या निरंतर माझ्याशी युक्त असणाऱ्या पुरुषांना योगामध्ये प्रवेश देणारी बुद्धी मी प्रदान करतो. हे देखील माझीच देणगी आहे. बुद्धियोग कशा प्रकारे देतात तर अर्जुना, आत्मभावस्थ त्यांच्या आत्म्यांची उद्भित्र होऊन जागृत होतो आणि त्यांच्या हृदयातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी दिव्याने नाहीसा करतो. यावर अर्जुन म्हणाला की भगवान, आपण परमपवित्र, सनातन, दिव्य, अनादि आणि सर्वत्र व्याप्त आहात असे महर्षीगण म्हणतात. तसेच वर्तमान काळातील देवर्षी नारद, देवल, व्यास आणि आपणही स्वतः तेच म्हणता. हे देखील खरे आहे की आपल्याला देवता न दानव जाणत नाही. तुम्हीच स्वतःला यथार्थपणे जाणता किंवा तुम्ही त्याला जाणण्यासाठी क्षमता देता. तो तुम्हाला जाणू शकतो तेव्हा आपणही आपल्या विभूतींविषयी सांगण्यास समर्थ आहात. म्हणजेच तू जनार्दना, हे जनार्दना, आपण आपल्या विभूतीच्या विचारांमध्ये मला कथन करा. परमप्राप्तीपर्यंत इष्टदेवाचा उपदेश एकत्र आणण्यासाठी उत्कंठा लागून राहिली पाहिजे. नंतर योगेश्वर श्रीकृष्णांनी एक एक करून आपल्या प्रमुख विभूतीविषयींचे सक्षमपणे सांगितले, ज्यामध्ये योगसाधनेत प्रवेश केल्यानंतर प्राप्त होणारे काही अंतरंग विभूतीच्या चित्रण आहेत व समाजात रिद्धिसिद्धीच्या रूपात प्राप्त होण्याच्या काही विभूतीचा प्रकाश टाकला आहे. नंतर ते म्हणतात की अर्जुना, सर्व जगण्याचे तुला काय प्रयोजन आहे? या जगात या ऐश्वर्ययुक्त व तेजोमय वस्तू आहे. मी माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेला आहे. शेवटी माझ्या विभूतीचा अनंत आहे असे सांगून अध्याय पूर्ण केला आहे. या अध्यायात श्रीकृष्णांनी आपल्या विभूतींची बौद्धिक माहिती सांगितली आहे, ज्यामुळे अर्जुनांची श्रद्धा सर्व बाजूंनी एकवटून एका इष्टदेवतेच्या ठिकाणी स्थिर व्हावी. सर्व काही ऐकल्यानंतर व जाणल्यानंतर देखील त्या मार्गापासून चालणे शेष राहतेच, कारण या क्रियात्मक मार्ग आहे. संपूर्ण अध्यायात योगेश्वरांच्या विभूतींचेच वर्णन आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवती गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतिर्नवमनाम दशमोऽध्याय. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतेरूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यापर्यंत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूती वर्णन योग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला आहे. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवद्गीताया यथार्थगीता भाष्ये विभूती
वर्णनम नाम दशमोध्याय. अशा प्रकारे श्री परमहंस परमानंदजींनी शिष्य स्वामी अडगडानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामध्ये विभूती वर्णन योग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला आहे.